नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्याला हादरवणाऱ्या बातम्या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। महिलांवरचे अत्याचार सुरूच आहेत। औरंगाबादमध्ये 2 महिलांवर दरोडेखोरांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यातली एक महिला गरोदर होती तर दुसरी महिला ही 15 दिवसांची बाळंतीण होती। या 2 शेतमजूर महिलांवर नराधमांनी अत्याचार केलाय। पैठण तालुक्यातल्या तोंडोळी गावातली ही धक्कादायक घटना आहे। या 2 महिलांवर तब्बल 7 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे। दुसरी घटना नगरमधली आहे। नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तिसरी घटना उल्हासनगरमधली आहे। अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे आणि या घटनेमुळे उल्हासनगर हादरलेलं आहे। मुंबईत सुद्धा अशाच घटना वारंवार होताना दिसतायत। मुंबईत सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। यात साकीनाक्यातील महिला तरुणी पुरवत होती। या प्रकरणी विमानतळाजवळ 2 महिला दलालांना अटक करण्यात आलेली आहे। इथून या तरुणींना देह व्यापारासाठी गोव्याला पाठवलं जाणार होतं। 2 तरुणींची यात सुटका करण्यात आलेली होती। मुंबई गुन्हे शाखा युनिट 7नं ही कारवाई केली आहे। अहमदनगरमधली धक्कादायक बातमी आता आपण पाहणार आहोत। अहमदनगरमधल्या पारनेर तालुक्यातल्या जवळे गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आलेली आहे। धक्कादायक म्हणजे मुलीच्या घरात शिरून नराधमांनी हे कृत्य केलंय। मुलगी एकटीच असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला। मुलगी गावातल्या शाळेमध्ये 10वीत शिकत होती। मुलीचे पालक शेतमजुरीसाठी गेले असता संधी साधून नराधमांनी मुलीवर अत्याचार केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे। या सगळ्या घटनेनं परिसरात खळबळ माजलेली आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। साहेबराव, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचं दिसतंय आणि या मुलीवर बलात्कार झालेला आहे, त्यानंतर तिची हत्या झालेली आहे। साहेबराव, सविस्तर याबद्दल काय सांगाल? विलास सर, काल धक्कादायक बातमी आहे। काल दुपारची घटना आहे, ज्यावेळेस त्या मुलीचे आईवडील दुपारी शेतमजुरी कामाला गेले होते आणि तिचा एक लहान भाऊ आहे, तो सुद्धा शाळेत गेला होता। ज्यावेळेस तो शाळेतून घरी आला त्यावेळेस त्याने आवाज दिला की ताई बुवा कुठं आहे तू? तर त्यावेळेस तिला कुठलाही रिस्पॉन्स आला नाही। तर मग त्याच ठिकाणी तो बाहेर एक कॉट होते, त्या कॉटवरती त्या मुलीचा मृतदेह पडला होता। त्या ठिकाणी तो गेला। त्याने त्या मुलीला हलवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिनं कुठलंही उत्तर दिलं नाही। त्यानंतर तिला हे सगळं कळल्यावरती त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि त्यावेळेस आजूबाजूची जी मंडळी होती, ग्रामस्थ होती, ती त्या ठिकाणी आली की बुवा नेमकी काय झालं। त्यावेळेस हे सगळं प्रकार घडल्यावरती एकच खळबळ उडाली। त्यांनी तिच्या आईवडिलांना आणि स्थानिक पोलिसांना कळवलं की अशी घटना घडलेली आहे। त्यावेळेस त्या मुलीला पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं, परंतु त्यावेळेस डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं आहे। त्याच्यावरती प्रथमदर्शनी असं आलं की बा तिच्यावरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा प्रथम अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। या सगळ्या प्रकरणावरती आजूबाजूचे 2-3 मुलं अशी 5 मुलांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे की नेमकी का आणि कशाकरता खून केला। एकंदरीत पोलीस असं म्हणताय की बा अत्याचार केल्यानंतर तिचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा खून केला असावा, असा अंदाज आहे। आज अहमदनगरमधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिचं शवविच्छेदन होणार, त्यानंतर तपासामध्ये काही भाग निष्पन्न येतील। पण विलास सर, धक्कादायक गोष्ट असं आहे की या भागामध्ये 2 वर्षापूर्वी एका मुलीच्या आईचा खून या सगळ्या प्रकरणामध्ये झाला होता। वारंवार या पारनेरमध्ये एक खटला चालला होता की माळवी पिंपळगावचा, त्या मुलीवरती बी अत्याचार करून अशाच प्रकारे खून केला होता। या खुनांना कुठेतरी वाचा फुटावी का असे प्रकार घडू नये यासाठी मुळात पावलं उचलण्याची गरज आहे, कारण एकाच तालुक्यामध्ये अशा जर घटना घडत असतील तर ही चिंतेची बाब आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांचे अत्याचार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत। 2 वेळा संगमनेर असो किंवा अकोला असो या ठिकाणी मुलींवरती अत्याचार घडलेले आहेत। या घटनांक गांभीर्याने पाहिल्याशिवाय अशा घटना घडणार नाही। आज पारनेर तालुक्यात जवळ जे गाव आहे ते गाव ग्रामस्थांनी बंद ठेवलेलं आहे की या आरोपींना अटक करावी, याचा तपास करावा आणि फास्ट ट्रॅकमध्ये या खटला चालवावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे। परंतु मुळात ह्या घटना घडू नये याच्यासाठी पोलीस किंवा इतर प्रशासन आहे ते काय करणार हे पाहावं लागेल। विलास सर, बिलकुल। साहेबराव, आपण असेच आमच्या सोबत राहा। घरात शिरून नराधमांनी हे कृत्य केलेलं आहे
आणि कुठेतरी हा सगळा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि ही एकच घटना नाही, राज्यात अजूनही या अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे तातडीनं या सगळ्या आरोपींना कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे अशी मागणी देखील होतीये। विजया रहाटकर आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं। विजयाताई, खूप धक्कादायक घटना घडतायत राज्यभरामध्ये। महिलांवरचे अत्याचार केव्हा थांबणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? भयंकर संतापजनक अशी ही घटना आहे। म्हणजे इतक्या घटना घडतायत आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री झोपलेत। घरामध्ये घुसून जेव्हा अशा प्रकारचं कृत्य घडतंय त्यावेळेला कुठे गेलं हे सगळं सरकार? काय करतंय सरकार की आता मुली घरात पण सुरक्षित नाहीयेत। एकीकडे शक्ती कायदा आणायचा म्हणून तेव्हा वाजत गाजत बोलले होते, कुठे गेला शक्ती कायदा? रोज घटना आहेत, रोज एकही दिवस संपलेला नाहीये की ज्या दिवशी घटना नाहीये। पण आजची तर ही हाईट आहे की त्या घरामध्ये घुसून त्या मुलीवर हा प्रसंग आणलेला आहे। या संपूर्ण घटनेचा नुसता धिक्कार नाहीये, संताप आहे लोकांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये। या सरकारनं आता पाय उतार झालं पाहिजे। ज्यांना महिलांची अब्रू वाचवता येत नाही, ज्यांना महिलांचं रक्षण करता येत नाही आणि अशा पद्धतीने घटना घडतायत, त्यांना सत्तेमध्ये राहण्याचा अधिकारच नाहीये। नाही, पण विजयाताई, फक्त अहमदनगर मधली घटना नाही तर औरंगाबाद मध्ये देखील 2 महिलांवर दरोडेखोरांनी बलात्कार केलाय, सामूहिक बलात्कार आहे। त्यानंतर उल्हासनगर मध्ये देखील असाच एक प्रकार उघडकीला आलेला आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेले आहे की एकही दिवस जात नाहीये की ज्या दिवशी काही नाहीये, एकही दिवस जात नाहीये। सरकार झोपलं नाहीये, नुसतं सोंग घेतलं यांनी। आता ह्यांनी खरंच राहण्याचा यांना अधिकार नाहीये। आपण बघतो आहोत की या सगळ्यामध्ये अजूनही राज्य महिला आयोगाची नियुक्ती नाहीये। कोणी बघायचं या घटनांच्याकडे? कुठे जायचं महिलांनी? त्यामुळे फक्त सत्य येण्याकरता, महिलांच्या करता आम्ही रक्षक आहोत म्हणून म्हणायचं आणि प्रत्यक्षामध्ये हे सरकार मात्र आज महिलांच्या करता भक्षक बनलेलं आहे। बरोबर, पण विजयाताई, आपण सातत्यानं आवाज उठवत असता या सगळ्या अत्याचाराच्या घटनांविरोधात। आता या अशा घटना समोर येताना दिसतायत, वारंवार आपण देखील म्हणालात, काही ठोस कारवाई या संदर्भात व्हावी यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून आपण नेमकं काय करणार आहात? याबद्दल पाठपुरावा नेमका कशा पद्धतीने होईल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत ज्या काही सगळ्या या घटना घडलेल्या आहेत, या घटनांच्या मध्ये गुन्हेगारांना ताबडतोबीने अटक झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजे, हे तर सगळं आहेच आहे। पण स्थायी स्वरूपामध्ये सरकारनं ताबडतोबीनं शक्ती कायदा आणला पाहिजे। त्यांचं वचन होतं, त्यांनी ताबडतोबीनं हे केलं पाहिजे। यासोबतच त्यांनी ताबडतोबीनं राज्य महिला आयोगाची नियुक्ती केली पाहिजे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सरकारमध्ये असे अनेक लोक बसलेत, अनेक मंत्री बसलेत जे अशा घटनांना पाठीशी घालतात। यांचे अनेक पदाधिकारी की ज्यांच्यावर बलात्काराचे चार्जेस आहेत पण ते राजरोसपणे मोकळे फिरतायत। औरंगाबाद मधली घटना आहे, तिथला राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, मोकळा फिरतोय। अशा अनेक घटना आहेत। या सगळ्यांना सरकारनं ताबडतोबीने जेरबंद केलं पाहिजे। बिलकुल। ज्या वेळेला मी जसं म्हटलं की सरकारच भक्षक बनतं आहे तर कोण या सगळ्या महिलांना बघणार? त्यामुळे सरकारनं अजूनही शहाणं व्हावं आणि ताबडतोबीनं आपले जे असे मंत्री आहेत या मंत्र्यांवर कारवाई करावी, त्यांचे राजीनामे घ्यावेत, शक्ती कायदा आणावा, त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना ह्या सगळ्या पदावरून अवनत करावं, महिला आयोगाची अध्यक्षांची नियुक्ती करावी। पण जर हे सगळं जर नाही झालं तर मात्र आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, हे या सरकारने लक्षात ठेवावं। बिलकुल। पुढे आम्हाला विचार करावा लागेल की हे कुठपर्यंत सहन करायचं। या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये गेली 2 वर्ष। इतक्या या काळामध्ये महिलांवर अनन्वित अत्याचार झालेत, त्यांना आवाज त्यांचा फोडण्याकरता कुठे जागा नव्हती। बिलकुल। त्यामुळे हे जर यांना जर नाही करता आलं तर आम्ही रस्त्यावर उतरू। बिलकुल। हे सगळ्यात ही फार दुर्दैवी घटना आहे। विजयाताई, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे जाणार आहोत। साहेबराव, 5 जणांना आता अटक केल्याचं समोर येत आहे, ज्या नराधमांनी हे कृत्य केलेले, अत्याचार केलेले आहेत। पार्श्वभूमी नेमकी काय, कोण आहेत हे नेमके आरोपी, त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? अजिंक्य ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे 5 आरोपी, संशयित आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक त्याचा नातेवाईक आहे आणि बाकीचे 4 मुलं जे आहेत ते त्याचे मित्र आहेत। आजूबाजूला राहणारी ही मंडळी आहेत, त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये
कुणाची काय भूमिका होती अजून त्यांना अटक दाखवलेली नाही, पण ताब्यात घेतलेली आहे. हां. एकंदरीत असं बोललं होतं की याच्यामध्ये जो ओळखीचा इसम जो आहे, तर नातेवाईक जो आहे, तर त्यांनी या सगळ्यांच्या मित्राच्या साहाय्याने हे केलं असावं असा एक अंदाज आहे. हां. की याच्यामध्ये आरोपी अजून वाढतंय का हे पाहावं लागेल. याच्यावरही स्पष्टपणे पोलीस बोलायला नकार देत आहे, कारण सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजूनपर्यंत देत नाही, ऑफिशियल स्टेटमेंट देत नाहीये. तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे पाहावं लागेल की हे अत्याचार केली, नंतर मग ते पुरावे नष्ट करण्याकरता केली की दुसरं काय कारण होतं, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस बोलल्यावरती कळत. नातेवाईक जे म्हणताय किंवा अनेक दिवसापासून हे प्रकरण चाललं होतं याचं कुणी बोलत नाही, कारण ही मुलगी आहे ती एकटीच घरी राहते हे कुणाला माहीत नव्हतं, कारण जो ओळखीचा आहे त्यांनी ते केलं असावं असा एक अंदाज आहे. कारण दोघंही आईवडील जे आहेत शेतमजूर आहेत, ते सकाळी 10ला जातात तर 6 वाजता घरी येतात. छोटा मुलगा जो आहे तो 2 दिवस पहिले शाळा उघडलेला आहे, तर शाळेमध्ये जायचा. तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ही सगळी माहिती काढून तिच्यावर अत्याचार केला की काय असं काय, आणि ज्या प्रकारे त्या घरामध्ये घुसून अत्याचार करून खून केला हे अतिशय भयानक आहे. अगदी यापूर्वी अशीच एक घटना शाळकरी मुलीची घडली होती. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एकच त्यांची मागणी आहे की याच्यामध्ये एकच ठोस उपाय आहे, हे असे खटले जे आहेत ते फास्ट ट्रॅकमध्ये चालवावे, लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी, हेच याच्या मागणी, जेणेकरून ह्या अशा घटना ज्या आहेत ते कुठे आळा बसेल अशी ही मागणी नागरिकांकडून होत आहे. बिलकुल साहेबराव, अजिंक्य सर. धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे आणि तातडीनं 5 जणांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. काय नेमकी पुढची कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी आता आपण बघूया. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या तोंडोळी गावात 2 शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. बिहार राज्यातनं मोलमजुरी करण्यासाठी आलेले 2 दाम्पत्य तोंडोळी गावातल्या शेतवस्तीवर राहत होते. बुधवारी पहाटे 1:30च्या सुमारास 7 दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घालत 2 महिलांवर पाशवी बलात्कार केला. विशेष म्हणजे यातली एक महिला ही 15 दिवसांची बाळंतीण आहे, तर दुसरी महिला ही 8 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या दोन्ही महिलांवर तब्बल 7 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे. जी ही मानवी विकृती आहे, ह्या विकृतीला कुठेतरी आळा घालण्यासाठी निश्चितपणाने कायदा सुव्यवस्था यांच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, पण याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करेल. मी सातत्याने पैठण पोलीस स्टेशन आणि DYSP यांच्या संपर्कात आहे. आरोपींना पकडले जाईल, त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. पण केवळ एका घटनेपुरतं मी बोलत नाही, पण इथून पुढे देखील की महिलांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी यासाठी ज्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटना असतील, लैंगिक अत्याचाराच्या घटना असतील, यामध्ये त्या महिलांना जेव्हा सुरक्षित वाटेल किंवा माझ्यावरती अत्याचार होतोय असं वाटेल तर पुढे येऊन त्यांनी त्या गुन्ह्याची नोंद करावी, तक्रार दाखल करावी. नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली. त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत. मेक्सिकोमध्ये जवळपास 1 लाख लोक बेपत्ता असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. एका वर्षानंतर राष्ट्रीय शोध आयोगाची मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या लोकांची नोंद ही 20% वाढली आहे. संपूर्ण मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी 6व्या राष्ट्रीय शोध ब्रिगेडला बोलवावं लागलंय. ट्वेंकालिन हार्नाडेज गेल्या 7 वर्षापासून आपल्या मुलीचा शोध घेत आहेत. एक दिवस दुपारी ती तिच्या प्रियकरासोबत राजधानीच्या कुरेनवाका या भागात बाहेर पडली होती. नंतर ती गायब झाली, जी अद्याप सापडलेली नाही. देशात हजारो नागरिक अशाच पद्धतीनं गायब झालेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत.
बोईंग कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोविडच्या विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल. सिएटल टाइम्सनं या संदर्भातला अहवाल दिला आहे की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले. या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं. जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत म्हणजे लस घेणार नाहीत त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल. संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे CEO किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत. रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले. तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही या संदर्भातली मंजुरी सुद्धा अद्याप मिळालेली नाही. तरी सुद्धा काही देशात ही लस दिली जाते. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध नमस्ते. महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाहीयेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या तोंडोळी गावात 2 शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बिहारमधनं मोलमजुरीसाठी आलेले 2 दाम्पत्य तोंडोळी गावातल्या शेतवस्तीवर राहत होते. बुधवारी पहाटे 1:30च्या सुमारास 7 दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घालत 2 महिलांवर पाशवी बलात्कार केलाय. यातली एक महिला ही 15 दिवसांची बाळंतीण आहे तर दुसरी महिला ही 8 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आलेली आहे. या 2 महिलांवर तब्बल 7 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे. याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी इथल्या सगळ्या ठिकाणचा आढावा घेतला. पाहूया. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात काल एक अशी घटना घडली त्यामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आणि औरंगाबाद पोलिसांची झोप उडाली. दरोडे सतत पडले अशा बातम्या आपण बघत असतो. मात्र पैठण तालुक्यातील या गावामध्ये दरोडा पडला आणि फार घृणास्पद प्रकार या ठिकाणी दरोडेखोरांनी केला. 2 महिलांवर अत्याचार केले. त्यातील एक महिला जवळपास 4 ते 5 कच्ची ओली बाळंतीण होती. तिच्यावरही जवळपास 5 ते 6 जणांनी बलात्कार केला. ही तीच वस्ती आहे. काल या वस्तीवर जवळ 11 ते 12:30 पर्यंत जवळपास 1.5 तास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. या ठिकाणी लोकांना मारहाण केली, त्यांना बांधून टाकलं आणि मध्य प्रदेशातील या कुटुंबातील 2 महिलांवर अत्याचार केले. घटना सुन्न करणारे पोलिसांनी तेवढंच गांभीर्याने हे सगळं घेतलेलं आहे. आणि दरोडेखोर जे आहेत या इकडच्या साईडने आलं असं म्हणणं आहे. कारण या भागातील पलीकडे सुद्धा जवळपास एक आजी आजोबांना मारहाण करून लुटलं. त्याच्या पलीकडेही आणखी एका कुटुंबाला लुटून दरोडेखोर या ठिकाणाहून या वस्तीवर आले आणि या वस्तीवर ते जवळपास बरोबर 11 वाजता आले. कारण हे कुटुंब जेवण करून झोपायच्या तयारीत होतं आणि तेवढ्यात त्यांच्यावर हल्ला झाला आणि सगळा धुमाकूळ या ठिकाणी घातलेला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी 11 वाजता ते दरोडेखोर आले. सर्वप्रथम त्यांनी तिकडून या घरावर दगडफेक केली. प्रचंड दगडफेक करून एक दहशत पहिली निर्माण केली. त्यानंतर ते या घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर या घरामध्ये 3 रूम आहेत. या रूममध्ये त्यांची म्हातारी आई राहते आणि या ठिकाणी जो शेतमजूर आहे त्यांचा बहीण आणि त्यांचे मेहुणे या ठिकाणी राहतात आणि जो मेन मजूर आहे या शेतावर काम करणारा त्याची खोली ही आहे. दरोडेखोरांनी या रूममध्ये घुसून काय केलं आपण बघू शकतो की अत्यंत गरीब कुटुंब आहे. रोजीरोटी करून काम करून पोट भरणार आहे. कारण गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की कुटुंब अत्यंत प्रामाणिक आहे आणि इमानदार आहे.
तर त्यांच्या घरात काय भेटतं का हे पाहण्यासाठी आपण बघतोय की कशा पद्धतीने सगळं जे काय उरलं सुरलं होतं ते धान्य सगळं त्यांनी सांडून दिलेलं आहे। या ठिकाणी तेल मसाले मीठ मिरची या गरीब कुटुंबाचं सगळेचे सगळे या ठिकाणी त्यांनी जे आहे दरोडेखोरांनी सांडून दिलेलं आहे, नुकसान केलेलं आहे। त्यांच्या हाती फार काही लागलं नाही, त्यानंतर मात्र त्यांनी घरातील पुरुषांना बांधून जे काही केलं ते फार अत्यंत संतापजनक होतं। हे कुटुंब बघतोय आपण की दररोजप्रमाणे कामाला सुद्धा लागलेलं आहे, कारण त्यांच्यासमोर पर्याय नाही उपजीविकेचं काम केल्याशिवाय। हा राजू आहे या घरातला मेन कार्यकर्ता, तो अजूनही भेदरलेला आहे, तो घाबरलेला है। मैं आता याच्या अंगावर हात ठेवतो, थरथर कांपतोय। मात्र राजू, जो हुआ वो बहुत बुरा हुआ, पुलिस तो अभी उसके ऊपर काम कर रही है। आप मैं आते ही आप पहले रो रहे थे, अभी भी रो रहे हो, लेकिन जो हुआ वो बोलना जरूरी इसलिए है कि अभी जिन्होंने किया है उनको पुलिस ने पकड़ना चाहिए। क्या कितने बजे आए थे वो? सर 11 बजे आए थे। बाल बच्चे लेके हम काम करते सुबह से लेकर शाम तक। अचानक आके पत्थर मारना चालू किया और बांध लिया 2 आदमी को। उसके बाद वो चोरी वोरी किया दोनों रूम में, और बाद में लेडीज को बाहर निकाल के उन्होंने परेशान किया। 2-3 जनों ने परेशान किया। उन्होंने चोरी किया होता तो कोई बात नहीं, मगर वो लेडीज पे हाथ उठाए वो हमको बहुत बुरा लग रहा है। दो दिन से किसी ने खाना नहीं खाया, हमारे बच्चे सब भूखे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत 100 कोटी लसीचे जे डोस आहेत ते आता दिले गेलेले आहेत। ऐतिहासिक टप्पा भारतानं पार केलेला आहे, नवा उच्चांक भारतानं गाठलेला आहे। तब्बल 100 कोटींच्या लसीकरणाचा ऐतिहासिक असा टप्पा भारतानं आता गाठलेला आहे। इंडिया काउंटिंग डाऊन टू 1 बिलियन डोसेस स्क्रीनवर लिहिल्याचं आपण पाहतो आहोत। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, 100 कोटीच्या लसीकरणाचा जो टप्पा आहे तो आता भारतानं पूर्ण केलेला आहे, ऐतिहासिक अशी ही बाब म्हणावी लागेल। काय एकंदरीतच सांगता येईल या सगळ्याबद्दल? बरोबर, महत्वाचं म्हणजे 100 कोटीचा टप्पा हा पार झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने लसीकरण मोहीम राबवली होती आणि या लसीकरणा मोहिमेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या संदर्भात ही मोहीम राबवली। त्यानंतर 45 आणि 18 वयोगटातल्या या दुसऱ्या टप्प्यासाठी। पण या सगळ्या याच्या जर बघितलं आपण तर केंद्र सरकार असो आणि देशातील सर्व राज्य सरकार असो, त्यामध्ये त्यांनी या मोहिमेला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता युद्ध स्तरावरती प्रयत्न केले। बरोबर, आणि लसीकरणाच्या माध्यमातून कुठेतरी भारतातील सर्वसामान्य जी जनता आहे त्या जनतेला याचा फायदा व्हावा। कोरोना सारखं जे महासंकट होतं त्या संकटातून कुठेतरी मार्ग काढता यावा यासाठी या कोरोना लसीचा उपयोग करण्यात आला। एकीकडे कोविशिल्ड आणि दुसरीकडे कोवॅक्सिन या 2 लसीच्या माध्यमातून या लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता। त्यानंतर जवळपास 6 लसी भारतात प्राप्त झाल्या आणि आता या घडीला जर बघितलं तर 100 कोटीचा टप्पा पार करण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राजधानी दिल्लीतील राम मनोहर लोहिया या रुग्णालयात पोहोचणार आहे। तिथे वॅक्सिनेशन सेंटरची पाहणी करणार आहे। कशा पद्धतीनं राम मनोहर लोहिया वॅक्सिनेशन सेंटरमध्ये मोहीम राबवण्यात आली लसीकरणाची आणि हे जे केंद्र सरकारचं रुग्णालय आहे ज्यामध्ये कोवॅक्सिन मिळत होतं। याशिवायही पंतप्रधान नरेंद्र मोदी 10:30 वाजता झज्जरमध्ये एम्स रुग्णालयाचं केंद्राचं उद्घाटन करणार आहे। तिथेही या लसीकरण मोहिमेसंदर्भात आपलं उच्चारण करतील। आणि याशिवाय जर बघितलं राजधानी दिल्लीमध्ये आज अनेक महत्वाचे कार्यक्रम आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे लाल किल्ल्यावरती 100 कोटीची टप्पा पार केल्या लसीकरणाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने एक गाणं देशाला लोकार्पित करणार आहे। याशिवाय 15 फुटाचा एक झेंडा जो आहे खादी महामंडळाच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेला आहे। तो 15 फुटाचा झेंडा जो आहे तो देखील लाल किल्ल्यावर फडकवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, लाल किल्ल्यावर रोवण्यात येणार आहे। आणि सोबतच जर बघितलं तर या मोहिमेला एक महत्वाचं जे याला ज्या पद्धतीची
कंगोरा आहे तो जगामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे ज्याने 100 कोटीचा टप्पा पार केलाय. जगात असा दुसरा कुठलाही देश नाही आहे की ज्याने लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरणामध्ये 100 कोटीचा टप्पा पार केला असेल. याचाच अर्थ असा होतो केंद्र सरकारने राज्य सरकारची ही जी मोहीम राबवली होती युद्ध स्तरावरती त्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम झालेलं असं म्हणावं लागेल. त्याचमुळे कोरोनासारख्या संकटाचा महासंकटाला दूर ठेवण्यामध्ये केंद्र सरकारलाही यश येत आहे. आणि जर बघितलं की यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं की साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिसरी लाट येईल, पण अजूनही आता ऑक्टोबर महिना आटोपत आहे. सणासुदीचा काळ सुरुवात झालेला आहे. दसरा आटोपला, आता दिवाळी येणार पुढच्या महिन्यामध्ये. आणि तरीही आपण जर बघितलं तर रुग्णांची संख्या ही घटत आहे, मृत्यूची संख्या घटत आहे. याचाच अर्थ भारतातील नागरिक देखील त्यांना ज्या पद्धतीने सूचना देण्यात होत्या, ज्या पद्धतीने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात होत्या, सूचनाचा काळजी घेतच आहे, पण सोबतच लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाचाही सामना केला जात आहे. बिलकुल प्रशांत, आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल झाल्याचं समजतंय. काय नेमका तिथला कार्यक्रम असणार आहे? लसीकरणाबद्दलची पाहणी ते करणार होते असं देखील समजलं होतं. प्रशांत, याबद्दल नेमकं काय सांगाल? 1 बिलियन म्हणजे 100 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहे राम मनोहर लोहिया जे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र, एक जम्बो लसीकरण सेंटर आहे. इथे साधारणतः जर बघितलं ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये साधारणतः 40 केंद्र जवळपास एकाच इमारतीमध्ये उभारण्यात आलेलं आहे. आणि अशा 4 ते 5 इमारती आहे ज्या इमारतीमध्ये या प्रकारचं लसीकरण मोहीम राबविलं जात आहे. त्या लसीकरण मोहिमेची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचलेले आहेत आणि तिथे ते संपूर्ण पाहणी करतील. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं भारतानं हा उच्चांक भारताच्या मानपेचामध्ये एक शिरा रोवलेला गेला आहे, एक तुरा रोवलेला गेला आहे की 100 कोटीची लसीकरणाची मोहीम ही आज 100 कोटीचा टप्पा पार झालेला आहे. आणि यासोबतच नवीन संकल्प भारत सरकारने घेतला आहे. आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण ज्येष्ठ भारतातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरणाच्या दोन्ही लसी पूर्ण करायचा तो टप्पा जो आहे त्यामध्ये संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि याशिवाय आगामी काही दिवसामध्ये लहान मुलांसाठी कोवॅक्स पेडियाट्रिक व्हॅक्सिन देखील सुरू होईल. यामुळे असं म्हणावं लागेल की एक भारत अग्रक्रमाने लसीकरणाच्या मोहिमेत आहे. आणि याचमुळे भारताचं सगळं देशभर ऐतिहासिक आणि दैदिप्यमान अशी ही कामगिरी म्हणावी लागेल. भारतानं ऐतिहासिक हा टप्पा आता पार केलेला आहे. देशासाठी खरं तर हा एक खूप ऐतिहासिक दिवस आहे असंच म्हणावं लागेल. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.